कॉलेजमध्ये आता बायोमेट्रिक हजेरी. कॉलेज बुडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर वॉच. वर्गातही लावणार सीसीटीव्ही. ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. कॉलेजमध्ये फक्त फी भरायची आणि वर्षाच्या शेवटी थेट परीक्षेलाच हजर राहायचं. बाकीचे दिवस फक्त आणि फक्त प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये घालवायचे. हा डमी स्कूलिंगचा पॅटर्न महाराष्ट्रात नवा नाही, पण आता या बेकायदेशीर पॅटर्नला ब्रेक लागणार आहे. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असणार आहे. तसंच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांची कॉलेजमधील हजेरीसाठी ही बायोमेट्रिक पद्धत असणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना वर्षभरात 75% उपस्थिती बंधनकारक असेल. कॉलेज बुडवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक असेल. हजेरी पडताळणीसाठी वर्गातील सीसीटीव्हीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करण्याचे आदेश आहेत. महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेस सोबत केलेल्या करारांची शिक्षण विभागाकडून चौकशी होणार आहे. विद्यार्थ्यांना 75% उपस्थिती अनिवार्य असूनही कोचिंग क्लासेसमध्ये जाणारे विद्यार्थी कॉलेजमध्ये गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे दाखल झाल्या. त्यामुळे कृती आराखडा तयार करत बायोमेट्रिक हजेरीचा कठोर निर्णय घेण्यात आलाय. कोणत्याही ज्युनियर कॉलेजला कोणत्याही ट्युशन क्लासेसशी कोचिंग क्लासेसशी अजिबात टायअप करता येणार नाही किंवा त्यांच्या आवारामध्ये एखाद्या कोचिंग क्लासेसचा बोर्डही लावता येणार नाही. तुमच्या संच मान्यतेसाठी दाखवणं आणि ते विद्यार्थी इतरत्र कुठेतरी क्लासेसमध्ये शिकत असणं असं आढळलं तर आम्ही केवळ प्रशासकीय नाही तर अगदी फौजदारी स्वरूपाची पण कार्यवाही करणार आहोत. नीट आणि जेईई सारख्या परीक्षांमुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील वर्गांमध्ये शुकशुकाट आणि कोचिंग क्लासेसमध्ये गर्दी असं चित्र गेल्या काही वर्षात पाहायला मिळतंय. डमी स्कूल पॅटर्नला चाप लावण्यासाठी शासनानं 100 कोटींचा आराखडा तयार केलाय. तेव्हा लाखो रुपयांची फी वसूल करून डमी ऍडमिशनच्या जोरावर दुकानदारी चालवणाऱ्या कोचिंग क्लासेस चालकांचे धावेदन आणले. आता हा आराखडा फक्त कागदावर राहतो की प्रत्यक्षात राज्यात त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.